शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली। एका 24 वर्षीय नराधमाने केवळ 8 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला। या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून अकोट फाईल पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या। अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे संतापजनक कृत्य घडले असून एका गरीब कुटुंबातील पती-पत्नींमधील वादानंतर आई आपल्या 3 मुलींसह वेगळी राहत होती। याच काळात तिची ओळख सोहेल खान जमीर खान याच्याशी झाली। घरामध्ये सतत येणे जाणे असल्याचा फायदा घेत सोहेल खान याने चिमुकलीवर वाईट नजर ठेवून तिच्यासोबत अश्लील चाळे आणि अत्याचार करण्यास सुरुवात केली। पीडित 8 वर्षीय मुलीने नराधमाच्या त्रासाला कंटाळून अखेर आपली आपबीती वडिलांना सांगितली। पोटच्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांनी तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधत त्यांना मदत मागितली। अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये एक प्रकरण आल्याची प्राथमिक माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना भेटली। सोहेल खान नावाच्या एका नराधमाने जवळपास 6-7 वर्ष एवढ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा हा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे। त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो, अधिकाऱ्यांना भेटलो। अतिशय घृणास्पद, अतिशय संतापजनक हा प्रकार आहे। अकोल्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुलजारपुरामध्ये एका मुलीवर बलात्कार झाला। सेंट अँड स्कूलमधल्या एका अल्पवयीन मुलीने, हिंदू मुलीने आत्महत्या केली। बिंदी घरचं प्रकरण जवळपास 4 दिवस अगोदर झालेलं आहे आणि आता हा प्रकार अतिशय संतापजनक आहे आणि हे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं लागेल। यांना मोठी शिक्षा झाल्याशिवाय हे प्रकरण थांबणार नाही आणि याच्यावर कठोर कारवाई व्हावी याकरता आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत। या आरोपीची काही पार्श्वभूमी आहे का? आम्ही या आरोपीबद्दल माहिती काढली। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, त्याचे अवैध धंदे या अगोदर होते आणि अनेक वेळा त्या मुलीशी त्याने इथं आल्यानंतर आम्हाला माहिती भेटली की तो त्या मुलीचा छळ करत होता, अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आली आहे।